आपल्याला माहित आहे का खालसा या शब्दाचा नेमका अर्थ काय? त्याच्यानुसार अलीकडल्या कालखंडामध्ये खालसा जमीन, खालसा केलं अशा प्रकारचे शब्द ऐकतो, तर याचा नेमका अर्थ काय? मध्ययुगीन कालखंडातला हा अरबी शब्द असून हा खालिश या शब्दापासून आला. खालिश म्हणजेच परिपूर्ण, शुद्ध, अमिश्रित असे त्याचे अर्थ आहेत. तर हे नेमके मग परिपूर्ण काय असणार आहे? तर एखादी जमीन एखाद्या मंदिराकडे असेल, एखाद्याला इनाम दिले असेल, जहागिरी दिली असेल, तर त्याच्याऐवजी काही कारणास्तव ती जमीन सरकारनं स्वतःकडेच घेणं, त्याला ती खालसा केला अशा प्रकारचा शब्द आलेला आहे. म्हणजेच एकंदर सरकारकडे जमीन आली म्हणजे ती शुद्ध असणार आहे, म्हणजे त्यावर कुठला इतरांचा अधिकार नाही आहे. तर अशा प्रकारच्या जमिनीला खालसा जमीन म्हणतात, जी की सरकारच्या ताब्यामध्ये आहे. आणि तिथूनच आजकाल जी सरकारी त्याच्यावर जर काय असेल तर आपण वर्ग 2 म्हणतो, ती सरकारी जमीन म्हणजे एखाद्याला जहागिरी दिलेली जमीन असं सुद्धा आहे. तर काढून घेणे याला पर्यायी शब्द सुद्धा म्हणून खालसा केली, म्हणजे एखाद्याला बरखास्त केलं त्याला खालसा सुद्धा शब्द आलेला आहे.